जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पुन्हा एकदा आपले आदिनाथ बागांवर सरांच्या इथं. मागच आपण एक साधारण 3-3.5 महिन्यापूर्वी सरांच्या फार्मचा व्हिडिओ केला होता आणि सरांनी त्याच्यात फार एक छान आपल्याला मार्गदर्शन केलं होतं शेळी पालनाबद्दल. एकंदरीत शेळी पालन कसं केलं पाहिजे, ते नुकसानीत का जातं याबद्दल सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं होतं आणि तो व्हिडिओ माझ्या बऱ्याच व्ह्यूवर्सना, आपल्या बऱ्याच प्रेक्षकांना फार आवडला होता. त्यामुळे आज आपण पुन्हा एकदा सरांच्या इथं आलेलो आहोत आणि आज आपण सरांच्या इथं सरांची जी आता नवीन पैदा झालेली आहे फार्मर सरांच्या, ती पिल्लं पाहणार आहोत, करडं पाहणार आहोत आणि ती करडं कशा प्रकारची झालेली आहेत, काय त्यांचं ब्रीडिंगचा मेल आहे, त्याची काय क्वालिटी पिल्लांमध्ये आलेली आहे, या सर्व गोष्टी सरांच्याकडून जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ पूर्णपणे पहा, शेवटपर्यंत पहा. याच्यात बिटर शेळीपालन असू दे किंवा एकंदरीत जे शेळीपालन आपण करतो त्याबद्दल फार सुंदर माहिती मिळणार आहे. सर नमस्कार. नमस्कार. सर मागल्या वेळी आलतो त्या आपल्या एका वेगळ्या विषयावर चर्चा झाली. आज आलोय तर एक थोडासा वेगळा विषय घ्यायला लागलोय आपण. आपला ब्रीडर त्यावेळेला आम्हाला पाहायला मिळाला नव्हता, काही कारणानं तो फार्मवर नव्हता. तसंच आज या ब्रीडरकडून जी पैदास झालेली दिसते ती सुद्धा आपल्या फार्मवर आज चांगल्या प्रमाणात दिसायला लागले. त्यामुळे म्हटलं आज पुन्हा एकदा तुमच्याकडून त्याच्याबद्दल माहिती घ्यावी आणि तुमच्याकडून आम्हाला काय मार्गदर्शन मिळालं तर ते सुद्धा घ्यावं. पाठीमागच्या वेळेसच मुलाखतीमध्ये एक बोलता एक विषय आपला घेतला होता की ज्यावेळेस तुम्ही लाईनचे अॅनिमल घेताय किंवा लाईन जे काय म्हटलं जातं, मी एक त्या ठिकाणी नमूद केलं होतं की ज्या लाईनचा अॅनिमल तुम्ही घेताय, जे पिल्लू घेताय, त्या पिल्लामध्ये त्या लाईनचे कॅरेक्टर असले पाहिजेत असं मी त्या ठिकाणी मांडलं होतं. तरच तुम्ही त्या लाईनचा आहे म्हणून घ्या. आता बघा इथंच आपला मेल तर तुम्ही बघितलेला आहे. आता याची पिल्लं बघा, सगळी पिल्लं तुम्ही बारकाईने जर बघितली तर नराचे जे काही कॅरेक्टर्स आहेत ते सगळे कॅरेक्टर्स तुम्हाला पिल्लांमध्ये बघायला मिळतील. कान बघा, चेहरा बघा, पिल्लाची कातन, बोन साईज जी काय आहे ती बोन साईज तुम्हाला या ठिकाणी लक्षात येते. म्हणजे ज्या लाईनचा आपण पिल्लू घेतोय तो नर किंवा ती मादी, त्याचे कॅरेक्टर त्या पिल्लामध्ये दिसले पाहिजेत. तसे सेम टू सेम कॅरेक्टर या पिल्लांमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर आपल्या नराचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं त्याच्यासारखी पिल्लं टाकलेलीच आहेत, पण काही पिल्लं थोडीशी वेगळ्या कॅरेक्टरमध्ये देखील टाकलेली आपल्याला बघायला मिळतात. आता हे एक पिल्लू बघा, साधारणपणे 1.25 महिन्याचा आता हे पिल्लू झालेलं आहे. याचा चेहरा किंवा याचं जे मार्किंग आहे हे वेगळं, थोडंसं उंच माथ्यामध्ये, शिंगांची साईज बघा, कानाचा एकदम खुल्ला पत्ता बघा, याची कातन बघा, साईज बघा. हे ट्विन्स मधलं आहे. याच्याबरोबर एक मादी आहे आणि हा नर आहे. त्याचबरोबर हे एक पिल्लू बघा, हे याचा चेहरा बघा, कान बघा, साईज बघा. ज्या काही गोष्टी या प्रिन्सच्या लाईन मध्ये ज्या काही गोष्टी आहेत किंवा प्रिन्स मध्ये जे काही कॅरेक्टर आहेत, ओव्हरऑल सगळी पिल्लं तुम्ही बघा किंवा समोर ज्या वेळेस हे पिल्लं बघायसाठी तुम्ही येणार आहात त्यावेळेस तुम्हाला नरातली क्वालिटी आणि पिल्लांमधली क्वालिटी ही तुमच्या समोर असणार आहे. सर आपल्या इथल्या एका शेळीला 4 पिल्लं सुद्धा झालेली आहेत ना? हो, आपल्याकडं हैदर लाईनची एक शेळी आहे. आपण प्रिन्स कडनंच क्रॉस केली होती. तिला 4 पिल्लं झालेले आहेत. त्या 4 पिल्लांमध्ये 2 नर झालेले आहेत. त्याच्यामध्ये ही एक मादी आहे. त्याच्यानंतर हा एक नर आहे. हा एक नर आहे, मी सुरुवातीला जो दाखवला तो. बरोबर. आणि ही एक मादी आहे. म्हणजे 2 मादी आणि 2 नर. 2 माद्या आणि 2 नर त्या शेळीला झालेले आहेत आणि एकदम सशक्त आहेत. थोडस ऍसिडोसिस मध्ये सापडली होती पिल्लं, थोडीशी एक 4-8 दिवस खराब राहिली. नाही सर, पण बिट्टल बद्दल एक गैरसमज आहे की त्याला एकच पिल्लू होतंय. हे आपण इथं समोर दाखवावं लागलं आता की किती ते गैरसमज, मोठा गैरसमज आहे. असं अजिबात नाही. माझ्या शेळीला झालेत. त्याचबरोबर आमचे जे काही जुने बरेचसे मित्र आहेत त्यांच्याही बऱ्याचशा शेळ्यांना 4-4 पिल्लं झालेले आहेत. आमचे धनुभाऊ आहेत, त्यांच्या शेळीला झाले आहेत. किरण बोरकर आहेत, त्यांच्या शेळीला सुद्धा 4-4 पिल्लं झालेले आहेत. नामदेव भाऊंकडे आमची एक शेळी आली होती बॅडलक, त्याच्यामध्ये ती 5 पिल्लं होती, पण सुदैवानं थोडस लवकर डिलिव्हरी झाल्यामुळं ती वाचवता आली नाहीत पिल्लं. म्हणजे हा जो गैरसमज आहे 1 पिल्लाचा, हा साप चुकीचा आहे. मिनिमम 2 पिल्लं होतातच. आपल्या फार्मचा हा जो ब्रीडर आहे प्रिन्स, ह्याची थोडी हिस्ट्री आणि सध्या त्याचं काय, किती दातावर किंवा काय काय आता वैशिष्ट्य आहे त्याच्याबद्दल थोडंसं. आता याची हिस्ट्री म्हणजे हा शंभूचा डायरेक्ट मुलगा आहे. काला ब्लड लाईन याची येते. आता येणाऱ्या 17 जानेवारीला त्याला 2 वर्ष पूर्ण होतील. जस्ट आता 6वा दात त्यांनी पाडलेला आहे.
त्याचे जे काही बाकीचे सगळे कॅरेक्टर्स आहेत जे आपले माहिती असणारे जे शेळी पालक आहेत बर. त्यांना याची क्वालिटी लगेच दिसून येते. लक्षात येईल. त्याची हाईट, बोन साईज, बर. चेहरा, त्याची पट्टी, खुले बर. कान आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा रिझल्ट आज आपल्या समोर आहे. समोर. त्यामुळे त्याची जी काही येणारी पिल्लांची क्वालिटी आहे ते देखील व्ह्युअर्सच्या लक्षात येईल. नक्कीच सर. चालेल सर, तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. तुम्ही आजही आम्हाला थोडासा का विना वेळ दिला आणि आपल्या फार्मवरचा मेल आणि त्याचा रिझल्ट याच्याबद्दल चांगली माहिती दिली आम्हाला. थँक्यू सो मच. तुमचाच आम्ही आभारी आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या फार्मला भेट दिली. लोकांना आमची पिल्लं बघायला मिळतील. जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी संपर्क केला तरी हरकत नाही. चालेल चालेल. मी तुमचा नंबर देत आहे सर स्क्रीनवर. ओके, ज्यांना संपर्क करायचा असेल ते तुम्हाला कॉन्टॅक्ट. हो काहीच अडचण नाही. ओके सर, थँक्यू. चला मित्रांनो, एक नजर सरांच्या मदर स्टॉकवर टाकूया. हा जो आता समोर पाहत आहोत तो सरांचा गोटा आहे आणि या सर्व सरांच्या मदर स्टॉकमधील शेळ्या आहेत. तो उंच माते झाला तर हिचा आहे का? तीच आहे. तो ब्राऊन कलरची शिळ आहे ना, तीच आहे ती उंच मात्याला. आणि 4 पिल्लवाली ही काय? 4 पिल्लावाली ही black. ही आतली. तिची आई आहे ही. हा. तिचीच पहिल्या वेताची पाट आपण ठेवलेली आहे घरी. मित्रांनो, आपण पाहू शकतो सरांच्या मदर स्टॉकमधील या 2 शेळ्या या मायालेकी आहेत आणि ही जी आता समोर दिसते ही आई. हिने आत्तापर्यंत पहिल्या वेतापासून 4च पिल्ली दिलेली आहेत आणि ही जी आहे तिची पहिल्या वेतातली पाट आहे आणि हिला आत्ता सध्या जो उंच माथ्यामधला मेल झाला आहे, आपण सुरुवातीला दाखवला सरांनी, उंच माथ्यामध्ये एक मेल झालेला आहे ज्याला बिट्टलमध्ये विशेष असं महत्त्व आहे. उंच माथ्याला असा मेल त्या शेळीनं दिलेला आहे. ही सरांच्या मदर स्टॉकमधील अतिशय सुंदर अशी एक शेळी जी अंगकाठीनेही सर्वांच्यापेक्षा मोठी आहे आणि सध्या तिला करडं होण्याच्या जवळ आलेली आहे. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सरांचा जर यापूर्वीचा व्हिडिओ आपण पाहिला नसेल तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत, तो सुद्धा नक्की जाऊन पहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.